2 हेक्टर मर्यादेमध्ये म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 17,000 रुपयापर्यंत ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ही नुकसान भरपाई देण्यासाठी जे काही कृषी सहाय्यक असतील, तलाठी असतील, ग्रामविकास अधिकारी असतील यांच्या माध्यमातून पंचनामे होणं गरजेचं आहे. ते पंचनामे करत असताना बाधित क्षेत्र किती झाले, किती टक्के झाले हे सगळं त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्या अनुषंगाने पुन्हा त्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान ठरवून त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाते. एखाद्या शेतकऱ्याचं 2 हेक्टर क्षेत्र असेल, 1 हेक्टर बाधित दाखवलं जातं, त्याच्यामध्ये 80% नुकसान दाखवलं जातं आणि मिळणारी नुकसान भरपाई साहजिकच कमी मिळते. आता समजा एखाद्या शेतकऱ्याचं 2 हेक्टर नुकसानही झालं, त्या शेतकऱ्याच्या 2 हेक्टरसाठी 100% नुकसान झालं आणि शासनाच्या माध्यमातून 17,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केली तरी सुद्धा ती सरकारची नुकसान भरपाई शेतकऱ्याला आधार ठरणार आहे का? मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी नुकसान भरपाई ही निविष्ठ अनुदान म्हणून दिली जाते. जर एखाद्या शेतकऱ्याचा एखादा हंगाम गेला तर पुढच्या हंगामामध्ये शेतकऱ्याला बी बियाणं, खत, पेरणी